हाय मित्रांनो, तर नवी मुंबई पोलीस भरतीचा आजच पेपर झाला आपला 29 तारखेला. तर इथे बघा, तर त्या पेपरच्या अनुषंगाने आपण कट ऑफ किती लागेल डिटेलमध्ये बघू. डिटेलमध्ये इथे तुम्हाला वॅकन्सी दिसतील. इकडं तुमचा फिजिकलचा जो कट ऑफ आहे तो दिसेल. ओके, फिजिकलचा कट ऑफ तुम्हाला दिसेल की इथे जर बघितलं आपण जनरल फिमेलचा जर बघितला तर बाकी पॅरलल कॅटेगरींचा आपण इथे थोडं कमी फोकस देऊ फक्त जनरल आणि फिमेलवरती. कारण ह्या जो आपला जनरल कॅटेगरीचा असेल, जनरल किंवा फिमेल, त्याच्या खालीच जो कट ऑफ आहे तो पॅरललचा त्याच्यापेक्षा कमी थोडा लागेल. तर इथे जर बघितलं आपण फिजिकलमध्ये ओपन जनरलचा 44 लागला होता. ओके, तर आपण आता प्रत्येक कॅटेगरी वाईज आपलं हे बघू. बघा इथे आता ओपनच्या जागा 161 एवढ्या जागा होत्या. ओके, सॉरी. तर आपण ओपनच्या कधी जागा बघितल्या तर 168 एवढ्या जागा आपल्याला होत्या. तर 168 एवढ्या जागा असल्यामुळे काय झालं, 53 जागा या जनरलसाठी गेल्या, 50 जागा ह्या फिमेलसाठी गेल्या आणि बाकी ह्या ज्या आहे पॅरलल रिझर्वेशनमध्ये डिवाईड झाल्या. तर इथे जर कॉम्पिटिशन बघितलं तर एकाच 10 जरी म्हटलं आपल्या लेखी परीक्षेसाठी तरी 1680 विद्यार्थी होतात. म्हणजे एका जागेसाठी एकाच 10 जर आपण पकडले तर. पण ॲक्च्युली जर आपण बघितलं तर मैदानी चाचणीसाठी जे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांचे जे विद्यार्थी आहे ते मला वाटतं 1680पेक्षाही जास्त आहे. तर तिथे त्यांनी माहीत नाही कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं आहे, तर पण आहे. तर ते बघूयात आपण टोटल किती विद्यार्थी होते. तर इथे जर तुम्ही गुगलवरती गेलात आणि वेबसाईटवरती जर आला तिथे, तर इथे तुम्हाला दिसतील नवी मुंबई पोलीस भरतीची. हे बघा, विंटर रिटर्न एक्झाम मॉडेल ॲन्सर की. हे बघा, आजच पेपर झाला, त्याची ॲन्सर की पण आली. आणि इथे ह्या लिस्टमध्ये तुम्हाला ते पात्र विद्यार्थी दिसतील की त्यांनी एकाच 10 प्रमाणात म्हणलं आहे. पण आपल्या जागा जर बघितल्या तर 168 होत्या ना ओपनच्या 168 होत्या. तरी पण त्यांनी ओपन कॅटेगरीसाठी बघा, ओपन कॅटेगरीसाठी टोटल किती विद्यार्थी घेतलेले आहे इथे तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, PDF खूप मोठी आहे ही, म्हणजे आपल्या यांनी तर 1680 यायला पाहिजे होते. ओके, पण त्यांच्या हिशोबाने आपण बघू. हां, इथे ओपन कॅटेगरीचं संपलं. तर 1915 विद्यार्थी त्यांनी टोटल घेतले आहे. किती घेतले आहे? 1915 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता बघा, ओपन जनरलचा कट ऑफ 44 लागला आहे. म्हणजे शेवटचा कॅन्डिडेट हा 44 वरतीच घेतला असेल. जसं की आता पोलीस चाइल्ड शेवटचा कॅन्डिडेट कितीवरती घेतला आहे? 25 वरती. आपला पोलीस चाइल्ड हा इथे आहे, सॉरी, हा इथे पोलीस चाइल्डचा आहे. तर हा 25 वरती तुम्हाला दिसेल इथे. आणि इथे एक सर्व्हिसमॅन 26 वर्षी शेवटचा कॅन्डिडेट आहे. तर एक सर्व्हिसमॅन आपली ही कॅटेगरी आहे, इथे तुम्हाला 26 वरती दिसेल. तर अशा प्रकारे आपण काय केलं, कट ऑफ काढला. बाकी मी इथे पण आहेत, इथे तुम्हाला आहेत एक सर्व्हिसमॅनच्या जागा इथे पण आहे. पण आपण त्यांचं निग्लेक्ट करू सध्या तरी आपण फोकस करू जनरलवरती. कारण ते कॅन्डिडेट मुळातच कमी असतात आणि त्यांच्यामध्ये जो आपला जनरल आणि फिमेलचा कट ऑफ लागेल त्याच्यापेक्षा कमीच त्यांचा कट ऑफ लागेल. त्याच्यामुळे जर आपण विचार जर केला तर टोटल 1915 हे विद्यार्थी ओपन कॅटेगरीसाठी पात्र होते. त्याच्यापैकी काही ॲब्सेंट असतील म्हणा, काहींना पेपर अवघड गेला असेल. तर अशा प्रकारे जर आपण विचार केला तर इथे जर विचार केला आपला कट ऑफ 44 वरती लागला आहे आणि फिमेलचा 41 वरती ग्राउंडचा कट ऑफ लागलेला आहे. पण इथे जर तुम्ही वरती जर
वरती जर ऑब्झर्व केलं तर इथे बघू शकता तुम्ही 50 पैकी 50 मार्क किती विद्यार्थ्यांना आहे. इथे बघा तुम्ही, हे बघा, हे 20, 30, 35 विद्यार्थी हे झाले. 35 + 20 55 विद्यार्थी हे झाले. 55 प्लस हे किती असेल विद्यार्थी, 58, 55 + 10 65, जवळजवळ 66 विद्यार्थ्यांना काय आहे. 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, टोटल 67 विद्यार्थ्यांना आपल्याला जवळजवळ काय 50 पैकी 50 मार्क्स हे आपल्याला दिसता आहे. म्हणजे 67 तर इथेच झाले तुमचे. तुमच्या जागा जर बघितल्या तर जागा किती होत्या आपल्या, 168 पैकी 67 तर 100 जागा बाकी उरल्या. मग फिमेलच्या त्याच्यामध्ये 53 तर इथे बघू शकता तुम्ही 53 ते 53 विद्यार्थी असे असणार की त्यांना आउट ऑफ मार्क्स आहे. पण विद्यार्थी डिपेंड कशावरती करतात, तुमचं फिजिकलवरती. 50 पैकी 50 पडू द्या त्यांना, ओके. 50 पैकी 50 त्यांना जरी पडलेले असले तरी रिटर्नमध्ये त्यांना किती मार्क्स पडतात याच्यावरती डिपेंड तुमचा कट ऑफ असणार आहे. कारण इथे त्यांनी आउट ऑफ घेतले म्हणजे रिटर्नमध्ये पण ते चांगला स्कोर करेल तर हे शक्य नाही. हे डिपेंड करतं विद्यार्थ्यावरती. विद्यार्थ्याला आजचा पेपर कसा गेला आहे आणि त्याने आजचे क्वेश्चन कशाच प्रकारे सॉल्व केले आहे त्याच्यावरती हे डिपेंड करेल, ओके. तर टोटल त्यांनी 19+ विद्यार्थी घेतले, हां. आणि आपले 50+ जवळजवळ 50च्या जवळजवळ किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहे, जवळजवळ 60 ते 65 विद्यार्थ्यांना हे 50च्या जवळजवळ मार्क आहे. आणि 47, 48 आपलं हे जर बघितलं 48 मार्क्स, तर 48 मार्क्स पण भरपूर विद्यार्थ्यांना आहे आणि 47 पण भरपूर विद्यार्थ्यांना आहे. तर त्याचा जर विचार केला तर आपण काय करू, एक 45, 50 पैकी 50 तर नाही, आपला 44चा हा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे. 44चे 44 म्हणजे इथे जर ॲव्हरेज पकडला आपण 44 ते 45च्या मध्ये जर पकडलं तर आपलं किती, टोटल 6चा फरक आहे दोघांमध्ये, ओके. तर आपण 47 ग्राउंड पकडू, एक ॲव्हरेजली 47 विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहेत. 47 सोडा, आपण पकडू फक्त 46 पकडू, 46 किंवा 45, 46 पकडू की विद्यार्थ्याला ॲव्हरेज विद्यार्थ्याला किती 46 मार्क्स पकडताय. आपण ओपन कॅटेगरीसाठी हा हे करतोय, कट ऑफ काढतोय विद्यार्थी मित्रांनो किती लागेल. तर जर आपण 46 जरी पकडले, 46 पकडले किंवा 46 पकडून चला 45 पकडून घेऊ, ओके. 45 जर पकडले आणि आजच्या पेपरला आपले 3 सब्जेक्ट होते. बुद्धिमत्ता 25 पैकी 25 पडण्याजोगा होता, ओके. गणित पण 25 पैकी 25 पडण्याजोगा होता. आणि मराठीमध्ये जर सपोज तुम्हाला 15 ते 20च्या दरम्यान जरी पडले, सपोज 20 पडले आणि याच्यामध्ये जरी 15 पडले, तुमचे किती मार्क्स होत आहे, 5 1 5 5 3 15, ओके. बेग बे 2 2 4 3 6 2 4 8, म्हणजे टोटल तुम्हाला 85 मार्क्स ॲव्हरेजली पकडू शकतो आपण. म्हणजे इकडं तुम्ही प्लस मायनस करू शकता बुद्धिमत्तामध्ये किंवा गणितामध्ये, किंवा तुमचे मी काय केलं इथे मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्यासारखे तरी मी इथं 10 मार्क्स कमी केले, इथं तुमचे 5 मार्क्स कमी केले. आणि इथं तुमचे GK GSमध्ये जर 25 पैकी 20 जरी पडत असेल तर मी तिथे 10 मार्क्स कमी केले, तर तुमचे ॲव्हरेजली 85 मार्क्स जवळजवळ येत आहे. तर 85 मार्क्स जर आले तुमचे तर आपला कट ऑफ किती लागेल, ओके. 130च्या जवळजवळ येत आहे आपला कट ऑफ, ओके. पण विद्यार्थी मित्रांनो इथे 85+ मार्क्स घेणारे पण विद्यार्थी असतील. एक अंदाज लावतोय आपण, 85+ पण घेणारे विद्यार्थी आहे. 85+ म्हणजे ते 90 पण घेतील, ओके.
सांगता येत नाही. 90 जर पकडला तर कट ऑफ किती जाईल आपला मग? 135च्या जवळजवळ जाईल. ओके, तर 135 म्हणजे आपण ओपनचा कट ऑफ किती पकडू शकतो? 130 ते 135च्या मध्ये लाय करेल, म्हणजे 130 ते 135च्या मध्ये ओपन जनरलचा कट ऑफ हा लाय करेल. ओके, म्हणजे हा 130 ते 135च्या मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही सेफ मानला जाल, म्हणजे सेफ स्कोर आहे तुमचा, किंवा तुम्ही ठीक आहे. तुम्हाला जर आजचा पेपरमध्ये तुम्हाला आज ॲन्सर शीटमध्येच कळेल की मी पण काही क्वेश्चन टाकलेले आहे, मी बुद्धिमत्ताचं सॉल्व करून आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे. तर तिथे पण तुम्ही एक अंदाज लावू शकता की किती क्वेश्चन तुमचे आज बरोबर आले. तुम्ही आजच्या आजच इथे डिपेंड करेल की तुम्हाला पेपर कसा गेला आहे. तर 130, ओके, 130 ते 135च्या मध्ये जनरलचा कट ऑफ लागू शकतो. आता इथं फिमेलचा जर विचार केला तर 41 वरती ग्राउंड लागला. 41 वरती ग्राउंड लागलं म्हणल्यानंतर 41च्याच विद्यार्थी तिथे घेतले नाही जाणार, तर तिथे पण असंच होईल. तर इथे जर बघितलं तर आपण 7 ते 8 मार्क्स आपले फिमेलचा कट ऑफ कधी पण कमीच जातो. म्हणजे फिमेलचा कट ऑफ आपला किती जाऊ शकतो ओपनसाठी? ओपन फिमेलसाठी 130च्या आसपास जाऊ शकतो. ओके, 130 किंवा 128 ते 130च्या आसपास जाऊ शकतो फिमेलचा कट ऑफ. फिमेलचा कट ऑफ कसा? तर बघा, आपला फिजिकलचा 41 वरती लागला. 41 वरती लागला म्हणजे 41 वालेच विद्यार्थी घेणार नाही आहे तिथं. ते डिपेंड करेल तुम्हाला याच्यामध्ये किती मार्क्स आहे. आता ते कसं कसं डिपेंड करतं तुम्हाला सांगतो. 2 कॅन्डिडेट आहे, एकाला 50 पैकी 50 आहे फिजिकलमध्ये, हां, आणि एकाला 40च मार्क्स आहे फिजिकलमध्ये. ओके, आणि एकाला काय झालं, इथे 70च मार्क्स पडले आणि एकाला इथे 90 मार्क्स पडले रिटर्न एक्झाममध्ये. तर याचे किती झाले? 7 5 12, 120 झाले, आणि याचे 9 4 13, 130. म्हणजे सिलेक्शन कोणाचं होणार? 130 वाल्याचं होणार ना, कारण त्याचे मार्क्स 120पेक्षा जास्त आहे. तर त्याचा फरक कशामुळं आला? तर त्याचा फरक आला रिटर्न एक्झाममध्ये. रिटर्न एक्झाममध्ये त्यांनी 20 मार्क्स ह्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त घेतले, त्याच्यामुळं त्याचा टोटल फरक जो आला, याच्या टोटल ओव्हरऑल आपल्या मार्कांमध्ये 10 मार्काचा फरक आला. तसंच असतं की फिजिकलमध्ये विद्यार्थ्यांना किती पण मार्क्स असू द्या, ते डिपेंड करेल आजच्या पेपरवरती. आजचा पेपर कसा विद्यार्थ्यांना गेला आहे त्यावरती तुमचा हा कट ऑफ डिपेंड करेल. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिले. फिजिकल 40 कुठं आणि 50 कुठं, आउट ऑफ घेणारा आणि 40 घेणारा यामध्ये फरक आहे. पण काही विद्यार्थी कसे असतात की त्यांचं फिजिकल जरी कमी असलं तरी आपला कट ऑफ तर 40 नाही लागला, आपला कट ऑफ 40च्या वरतीच आहे. जर इथे जर बघितलं आपण तर 44चा लागला, फिमेलचा 41चा लागला. तुम्ही जनरलचा कट ऑफ जर बघितला तर 40च्या जवळजवळच कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा लागलेला आहे. फक्त EWHचा जर पकडला तर EWHचा 26चा लागलेला आहे. आता EWHचा जर बघितला तर 14 जागा होत्या. आपण EWHचा कट ऑफ बघूयात. हां, हे EWHचा जर बघितला आपण 14 जागेंसाठी त्यांनी 26चा कट ऑफ लावलेला आहे. म्हणजे कॅन्डिडेट खूप कमी होते इथं. 451 कॅन्डिडेट आहेत, तरी पण त्यांनी EWHचा कट ऑफ हा 26चा लावलेला आहे. आपल्या जागा जर बघितल्या तर जागा किती होत्या इथं? टोटल जागा होत्या 44 म्हणजे 440 कॅन्डिडेट त्यांनी घ्यायला पाहिजे होते. एकाच 10 प्रमाणात जर म्हटलं तर त्यांनी घेतले किती आपण बघू. 451 घेतले, म्हणजे 440 म्हणजे 11 कॅन्डिडेट हे एक्स्ट्रा घेतलेले आहे. तर ते प्रत्येक तुमची जर पॅरलल रिझर्वेशन आहे त्याच्यानुसार ते बदलेलच. आता EWHचा जर आपण बघितला, कुठे गेला EWH, सॉरी खूपच वरती आलो आपण. हां, EWHचा 43 वरती, म्हणजे टॉपर जे आहे, टॉपर
फिजिकलवाले जे टॉपर आहे, बाकी ओपन कॅटेगरी सोडून द्या, आउट ऑफ घेणारे सोडून द्या, पण जे बाकीच्या कॅटेगरीनवाले आहे ते 43 ते 42च्या मध्येच आहे. म्हणजे 40 ते 43च्या मध्येच त्यांचं फिजिकलचे मार्क्स आहे कॅटेगरी वाईज. ओके. म्हणजे ओपन जनरलचा आपण काढला की 130 ते 135च्या दरम्यान जाईल. ओके. आणि फिमेलचा 128 ते 131 किंवा 32च्या दरम्यान जाऊ शकतो. म्हणजे 128 ते 130च्या दरम्यान जाऊ शकतो. अशा प्रकारे हा आहे. आणि बाकी कॅटेगरींचे फिजिकलवाले जे मार्क्स आहे ते 40 ते 43च्या मध्येच आहे, त्याच्यावरती नाही आहेत. त्याच्या 43च्या वरती गेले म्हणजे ते कुठं आले, 44चा ओपनचाच कट ऑफ लागलेला आहे, म्हणजे ते ओपन कॅटेगरीमध्ये गेले. पण तुम्ही तसं विचार करू नका विद्यार्थी मित्रांनो. ओपन कॅटेगरीमध्ये ते फिजिकलमध्ये जरी गेलेले असले, रिटर्नमध्ये जर त्यांना चांगले मार्क्स आले, आता हे ओपनवाले टॉप तर माराल ना काही काही विद्यार्थी. तुम्हाला कळतंय का ते? आता बघा, आपण ओपनच्या जागा जर बघितल्या तर 168 होते ना. 168 कॅन्डिडेट जर सोडले, आता हे सोडले, तर इथे ओपन अगेन्स्ट ओपनमध्ये इथं तुम्हाला जे फिजिकलमध्ये त्यांनी ओपन कॅटेगरीची जी लिस्ट दिली त्याच्यामध्ये अगेन्स्ट ओपनमध्ये हे पण दिसतंय तुम्हाला, OBC, VGNT, EWS, NT, SCBC, VJA, OBC, SC, हे पण कॅटेगरीचे दिसेल तुम्हाला. तर ते का, तर बघा, आपल्या 1680 होते, 1680 जागा ह्या ओपनच्या होत्या. ओके. 1680 जागा ओपनच्या होत्या, त्यांनी एकच 10 विद्यार्थी घ्यायचे होते. मग काय झालं की जे विद्यार्थी आहे 50 ते 44 मध्ये 1680 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना, म्हणजे जवळजवळ किती, 1900 प्लस विद्यार्थ्यांना काय झालं माहिती आहे का, आता आपल्याला घ्यायचे होते किती, 168 विद्यार्थी होते, तर त्याच्या एकाच 10 प्रमाणात म्हणजे 1680 विद्यार्थी घ्यायचे होते, पण त्यांनी घेतले किती, 1900 घेतले. म्हणजे 1900 घेतले याचा अर्थ काय की ह्या 1900 प्लस विद्यार्थ्यांना किती आहे, 44 पेक्षा जास्त मार्क्स आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? मग त्याच्यामध्ये काय झालं की जे कॅटेगरीवाले जे पण मुलं होते की त्यांना बाबा चांगले मार्क्स होते, इथे बघू शकता SCBC, OBC हे तुम्हाला दिसतंय. ओपन, SCBC, NTC, EWS, SC, तर हे सगळे विद्यार्थी काय गेले, ओपनमध्ये चालले गेले. पण आपल्या जागा तर एवढ्या नाही आहे, आपल्या 168 जागा आहे आणि विद्यार्थी किती, 1900 प्लस आहे. म्हणजे आपला कॅटेगरीचा कट ऑफ पण वाढणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्याला. ओके. तर इथे जर बघितलं तुम्ही, इथे जर बघितलं, जागेंचा जर विचार केला आणि विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर आपल्या 445च जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. 445 जागा आहे म्हणजे तुमचा कट ऑफ किती हायच जाणार आहे. ओपनचा कट ऑफ इथे 135 प्लस पण जाऊ शकतो, हे ध्यानात ठेवा. 135 प्लस पण जाऊ शकतो असं मी म्हणतोय, कारण जागाच आपल्या 445 आहे आणि विद्यार्थी त्यांनी ओपन कॅटेगरीसाठी किती घेतले होते, 1900 प्लस विद्यार्थी होते की ज्यांना ग्राउंडमध्ये 44 प्लस मार्क्स आहे. ओके. तर याच्यामुळे काय झालं की ह्या 1900 मध्ये कॅटेगरीचे पण विद्यार्थी आहे. ओपनचे 168 विद्यार्थी जर आपण सोडले, त्यानंतरचे विद्यार्थी सगळे कॅटेगरीमध्ये चालल्या जाणार आहे, नंतर जेव्हा फायनल कट ऑफ येईल आपला तेव्हा. ओके. तर अशा प्रकारे जर आपण विचार केला तर ओपनचा कट ऑफ 135 प्लस जाण्याची शक्यता आहे, पण तेवढा जाणार नाही, जाऊ शकतो आपला 135च्या जवळजवळ, म्हणजे 134 ते 134च्या जवळ किंवा 135च्या जवळ कट ऑफ लागू शकतो जर बघितलं आपण तर. आणि बाकी कॅटेगरींचा जर विचार केला
तर आता EWHचे 26वरती त्यांनी घेतला आहे. बरेचसे EWHचे जे विद्यार्थी आहे ते ऑलरेडी ओपनमध्ये त्यांना ओपन अगेन्स्टमध्ये त्यांना हे केलेलं आहे. म्हणजे इथं तर जरी तुम्हाला फिजिकलचा 26 कट ऑफ हा कमी वाटत असला, ॲक्च्युली त्यांचा कट ऑफ किती जाईल माहिती आहे का? जेव्हा तुम्ही सिलेक्शन लिस्ट बघाल तेव्हा ग्राउंडवाल्या विद्यार्थ्यांना 43 ते 45, काहींना 47 असे गुण दिसतील. काहींना 50 पैकी 50 पण तुम्हाला ग्राउंडवाले सिलेक्शन यादीमध्ये दिसतील. तुम्ही म्हणाल फिजिकलचा कट ऑफच 126 होता, तर मग एवढे मार्क्स कसं काय? तर ते ऑलरेडी ओपनमध्ये गेले विद्यार्थी. त्याच्यामुळं काय होईल माहिती आहे का? कट ऑफ हा आपला वाढणारच आहे. इथे जर बघितलं तुम्ही EWHच्या 44 आणि SCBCच्या 45 जागा आहे, तर इथे पण कट ऑफ हा ACBCचा सांगतोय मी 133 ते 135च्या जवळ जाऊ शकतो. NTचा पण बघू शकतो आपण. NTमध्ये तरी कमीच जागा आहे. इथे पण 134च्या जवळजवळ किंवा 134 किंवा 134च्या जवळजवळच कट ऑफ जाऊ शकतो. जर ओपनचा कट ऑफ 135 लागला तर मग ह्या कॅटेगरींचा जास्त मार्कांचा फरक नाही पडणार. बाकी NT आणि VJNT कॅटेगरीवरती फरक पडेल. तो कोणत्या EWS कॅटेगरीवरती आणि थोडा SC कॅटेगरीवरती. पण जर सपोज आता 135 प्लस जर ओपनचाच कट ऑफ गेला विद्यार्थी मित्रांनो, तर यांचा कट ऑफ किती जाईल? 134 जाईल. ओपनचा कट ऑफ जर 133च्या जवळजवळ लाय झाला तर ह्या कॅटेगरींचा कट ऑफ हा 131 ते 132च्या जवळजवळ जाऊ शकतो. तर हा अशा प्रकारे एक आपला कट ऑफचा अंदाज आहे की 135 किंवा 134 ते 135च्या मध्येच ओपनचा कट ऑफ लागणार आहे, असं आपण एक गृहीत धरू शकतो. कारण जर मार्क्स बघितले तर, आणि आजच्या पेपरमध्ये मला तरी वाटतं 90+ मार्क्स घेणारे हे भरपूर विद्यार्थी असतील. कारण पेपरच तसा होता. काहींना ऑब्वियसली अवघड गेला असेल, पण काहींना सोपाही गेला आहे पेपर. जर मी एक व्हिडिओ अगोदरच बनवला होता कट ऑफसाठीचा, पण त्याच्यामध्ये काही डिटेलमध्ये मी एवढं सांगितलं नव्हतं की इथं फिजिकलचे कट ऑफ मी दाखवले तुम्हाला, फिजिकलचे कट ऑफ दाखवले. नंतर पोरांचे काही रिव्ह्यूज आले, त्यानुसार जर विचार केला तर आहे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आज पेपर गेलेला आहे. त्यामुळे काय होईल, कट ऑफ जो आहे आपला तो कट ऑफ मला तरी वाटतं की 134 ते 135च्या जवळजवळ जाऊ शकतो. प्लस ऑर मायनस 1-2 मार्क्स तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि त्याच अनुषंगाने काय होईल माहिती का, ओपन कॅटेगरी तुम्ही काय करा, ओपन कॅटेगरीचा जेवढा कट ऑफ सांगितला ना त्याच्यापेक्षा 2 ते 4 मार्क्स फक्त जनरलसाठी. ह्या जनरलसाठी बोलतोय मी, ह्या पॅरलल रिझर्वेशनसाठी नाही. पॅरलल रिझर्वेशनचा कट ऑफ जो ऑलवेज खाली जाणार आहे, जो आपण जनरलचा कट ऑफचा विचार करतोय ना त्याच्यापेक्षा. ओके, तर 2 ते 3-4 मार्क्स हे जे आहे जनरल कॅटेगरीसाठी तुम्ही कमी करून घ्या. म्हणजे जर आपला ओपनचा 134 लागला तर तुमचा NTA NTBचा 132 किंवा 131 लागू शकतो. OBCचा जर बघितला तर OBCच्या किती जागा होत्या इथं 91 जागा होत्या. तर 91 जागासाठी 25 जनरल, 25 हे, तर यांचा कट ऑफ 132 ते 133च्या जवळजवळ OBCचा जाऊ शकतो. अशा प्रकारे 2 ते 3 मार्क्स काय होईल विद्यार्थी मित्रांनो, ओपनपेक्षा कट ऑफ कमी लागेल. आणि हे जर पॅरलल रिझर्वेशनचा जर विचार केला तुम्ही, पॅरलल रिझर्वेशननुसार कट ऑफ हा ऑलवेज कमी जाणार आहे. कारण तुम्ही इथं बघू शकता शेवटचे विद्यार्थी 26, 41, 38, 25 असे घेतलेले आहे. त्याच्यामुळे काय होईल की त्यांना आजचा पेपर कसा गेला आहे ते ठरवणं अति महत्त्वाचं असेल. म्हणजे तोच आपल्याला पेपरचा कट ऑफ ठरवण्यासाठी महत्त्वाचा
मुद्दा असेल की आजचा पेपर जर विद्यार्थ्यांना सोपा गेला असेल, ओके, आणि विद्यार्थी ॲव्हरेजली जर स्कोअर हा 80 ते 90च्या मध्ये असतील किंवा 85 ते 90च्या वरती असेल, तर मग कट ऑफ हा ऑबियसली हाय जाईल. आणि जर ॲव्हरेजली पोरांना जर 80 ते 90 मार्क्स पडत असेल तर कट ऑफ हा 130च्या जवळजवळ जाऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफचं ॲनालिसिस आहे आजच्या पेपरसाठीचं. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.